हे कुठेतरी बीजेपी सोबत त्यांची हातमिळवणी आहे हा माझा एकदम स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावरती. आणि ते इतके चतुर आहेत की ते कार्यकर्त्याला सुद्धा फक्त खांद्यावर हात ठेवतील आणि ते त्यांचं काम करून टाकतील. जनता काय पण 5 करोडची करतील. साहेब वंचित सोबत जर युती झाली असती तर आज आमचे कमीत कमी 40 नगरसेवक कॉर्पोरेशनमध्ये असते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जो निकाल हाती आला होता त्या निकालामध्ये काँग्रेस पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती आणि त्यामुळे कुठेतरी वंचित सोबत युती न केल्यामुळे हा सगळं एकंदरीत पुढं आलेलं चित्र समोर आलं होतं. यावरतीच बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रदेश सेवा दलाचे सचिव आहेत. सर, सर्वप्रथम तुमचं नाव काय आहे? मी सुरेश पवार. पवार सर, काय आता तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये युती होणार होती, युती झाली नाही वंचितसोबत. आता पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणुका लागल्या, युतीची चर्चा सध्या सुरू आहे आणि तुम्ही त्याला थेट विरोध केलेला आहे. हा विरोध का नेमकं? विरोध याच्यासाठी केला का आमचे माननीय कल्याण काळे साहेब यांनी महानगरपालिकामध्ये युती केली नाही. आम्ही वारंवार सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली की बा कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला 4चा प्रभाग आहे आणि आपण युती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. पण आम्हाला शंका झाली की साहेबांनी युती का नाही केली. आणि आता ग्रामीण भागामध्ये जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, आता कॉर्पोरेशनमध्ये आम्ही संपलेलो आहे. आता आता काय ग्रामीणचे पण कार्यकर्ते खतम करायचे आहेत काही का, असा आमचा आरोप आहे. 88 मध्ये 1988 मध्ये सर्वात पहिला महापौर काँग्रेस पक्षाचा हा हो, झाला हो, होता. हो. पण आता आज अशी परिस्थिती की तुमचा एकच त्या ठिकाणी विरोधात सुद्धा नाही तुम्ही, आणि आता आरोप करताय कल्याण काळेवरती तुम्ही किती युती त्यावेळेस त्यांनीच तोडली म्हणून. नाही, काळे साहेबांनी जी युती तोडलेली आहे, आम्ही वंचित सोबत युती करा म्हटलं होतं, तिकडे त्यांनी पहिलं हाव केलं. नंतर उबाटा सोबत युती करायची होती, तिकडे पण हाव बोलले. आणि नंतर पुढं काय गडबड झाली आणि त्यांनी युती तोडून टाकली. कारण तर कळलं असं की तुम्ही एवढ्या मोठ्या आम्हाला पदावर आहे. आम्हाला पण शंका येते का त्यांनी कुठेतरी हातमिळवणी केली असेल, त्याच वेळेस युती तोडली. खूप मोठा शब्द बोलताय तुम्ही. नाही साहेब, हा जो आरोप आहे माझा नाही, हा सर्व जनतेचा आरोप आहे हा. कारण हे याचा कुठं ना कुठं जे पदाधिकारी आहेत आमचे महाराष्ट्र लेवलचे, यांनी याच्यावर चिंतन मंथन केलं पाहिजे आणि त्यांनी चौकशी करायला पाहिजे या विषयावरती. बरोबर. याला घेऊन तुम्ही तुमचे प्रदेश अध्यक्ष जे यांच्यासोबत काही सपकाळांशी काही चर्चा वगैरे झाली? आम्ही सपकाळ साहेबांची चर्चा झाली नाही, पण शहर अध्यक्ष जे आहे सय्यद भाई, त्यांच्याशी बोलणं झालं माझं. ते म्हणे मी युती करायला तयार होतो, पण काळे साहेबांनी युती केली नाही. आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलासबापू आवतळे यांना सुद्धा मी सवाल केला, साहेब मग आम्हाला ज्यावेळेस कॉर्पोरेशन आम्हाला लढायची आहे, तुम्ही युती का नाही करत आहे? ते त्यांनी काळे साहेबाकडे हात दाखवलेला आहे. काय नेमकं तुम्ही काळे साहेबांवर फार गंभीर आरोप करताय तुम्ही. नेमकं कुठेतरी तुम्ही असं नेमकं ह्या याच्यासाठी कुठे मोठी हातमिळवणी झाली असं वाटतं का? कोणासोबत हातमिळवणी झाली? नाही, हे कुठेतरी बीजेपी सोबत त्यांची हातमिळवणी आहे हा माझा एकदम स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावरती. कारण एवढा मोठा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, युती केली का नाही. वंचित आले त्यांच्यासोबत बारबार म्हणत होते युती करा, त्यांनी युती का नाही केली, हे तर आम्हाला त्यांच्याशी सवाल त्यांच्यासोबतच. जे वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत योगेश बन, त्यांनी थेट आरोप केलेला आहे की युती ही कल्याण काळे यांच्या स्वार्थापोटी त्यांनी ती तोडण्यात आलेली असं त्यांनी आरोप केला होता. हो, त्यांचा आरोप जे बोलले ते त्यांना काहीतरी माहिती झालं असेल तेव्हाच ते बोललेत ना. त्यांचा आरोप होऊ शकतो. जालन्याचे कल्याण काळे खासदार आहेत. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, कोणत्या लेवलवरती हात मिळवून किंवा किती देवाणघेवाण झाली असेल, किती कोणत्या लेवलला आहे? साहेब माननीय काळे साहेब जे आहेत ते या पक्षाचे श्रेष्ठ आहेत आणि ते इतके चतुर आहेत की ते कार्यकर्त्याला सुद्धा फक्त खांद्यावर हात ठेवतील आणि ते त्यांचं काम करून टाकतील. अंदाज असेल ना आकडेवारीचा? आकडेवारी साहेब आता आम्ही काय सांगू शकतो, आंदोलन काय झालेलं आहे, पण एवढा आरोप आहे, सगळं जनता आरोप करते तर कुठून कुठं. जनता किती आरोप करते? जनता काय पण 5 करोडची करते. 5 करोडची? हो खूप मोठा आकडा आहे. साहेब, आहे आज आहे आम्ही जनता जे जनता बोलते तर जे खरं असेल तेव्हाच बोलते ना ते. पण मग मला सांगा की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पक्षासाठी झटतात, पक्षासाठी काम करत आहात. ऐन टायमावर युती तुटली आणि ज्यामुळे युती न झाल्यामुळं, कारण की सरळ सरळ आहे की ज्या ठिकाणी एम आय एम पक्षाने युती केली तो पक्ष याच्यात आलाय. कारण की एक एम आय एम पक्षाने याच्यासोबत युती केली होती, एम आय एम सोबत खासदार झाला, आमदार सुद्धा इम्तियाज जलील झाले होते. मात्र एम आय एम सोबत नाही गेले, पण एम ची सुद्धा चांगली सीट निघली, पण काँग्रेसने येऊ शकली असती. साहेब वंचित सोबत जर युती झाली असती तर आज आमचे कमीत कमी 40 नगरसेवक कॉर्पोरेशनमध्ये असते. पण असं देखील असं ऐकलं होतं आम्ही की कल्याण काळे हे 4 प्रभाग आहे, ह्या 4 प्रभागावरच अडून बसले ते, मात्र आम्ही दुसरीकडे युती करायला तयार आहोत 25 सोबत. साहेब ही त्यांची फक्त बोली भाषा होती. ते 4 प्रभागचा विषय नव्हता, हा पूर्ण औरंगाबाद शहराचा विषय आहे.
4 प्रभाग वाचून त्यांचं काही हे नाही होते. पूर्ण कॉर्पोरेशन महानगरपालिका जे आहे तर काळे साहेबांचे त्यांचं नेतृत्व आहे. त्यांनी पूर्ण कॉर्पोरेशन सांभाळलेलं आहे यावेळेसचं आणि सगळी जिम्मेदारी पक्षाने त्यांच्यावर दिली होती. त्यांनी युती करायला पाहिजे होती. तुम्ही आता आज तुम्ही नाराज झाल्यात, तुमच्यासोबत असे किती जण नाराज आहेत? आमच्यामध्ये साहेब आता थोड्या दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न जो आहे वरिष्ठाला पण सांगणार आहेत. आम्ही चिकलठाणा, रामनगर या पूर्ण भागातून आम्ही कमीत कमी लाखोच्या संख्येने त्यांच्यावरती नाराज आहोत आणि आम्हाला याच्यावरती काही ना काही वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रदेशाध्यक्षाशी काही बोलवलं तुम्ही? नाही, अजून प्रदेशाध्यक्षाचं आमचं बोलणं झालं नाही, पण आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेस सेवा दलाचे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी काय सांगितलं? ते म्हणे आपण योग्य वेळेला निर्णय घेऊ. काय तुम्हाला काय अडचण असेल तर मी वरती कळवतो म्हणून. आता मला सांगा की तुम्ही आरोप केला, मग तुमच्यावरती पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे किंवा पक्षाच्या विरोधात तुम्ही बोलल्यामुळे तुमच्या कारवाई सुद्धा होऊ शकते. साहेब, कारवाईला मी समोर जायला तयार आहे. तुम्ही खरे आहात. हो, आम्ही जे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मी महानगरपालिका लढलेलो आहे आणि थोड्या मतांनी मागच्या वेळेस मी पडलो होतो आणि यावेळेस मला तिकीट पण देत होते. फक्त मी युती न केल्यामुळं मी तिकीट नाकारलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे तिकीट नाकारले कारण असंच एक मला माहिती होतं 4चा प्रभाग आहे आणि आपण याच्यामध्ये युती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि साहेबांनी याच्यामध्ये युती केली नाही म्हणून ही पूर्ण सीटं पडलेले आहेत. तुम्हाला स्थानिकचा अभ्यास होता, कल्याण काळेला नव्हता हा अभ्यास? त्यांना तर आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आहे. पण आमदारकी लढवली त्यांनी तर. आमदारकी लढवलेली, खासदारकी लढवली, पण एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल तर ते त्यांची इच्छा असेल का बा त्यांनी मोठं होऊ नये. त्यांनी तर गणित खासदार येतो, त्यांचं गणित किती मोठं असेल मग? नाही, गणित त्यांचं जे आहे तर त्यांचे वेगळ्या पद्धतीने गणित लावतात ते दरवेळेस. कसं? दरवेळेस त्यांची ते हे कसे वाटतात? नाही, पैसे वाटायचं नाही, विषय नाही आहे, पैसे विषय वाटत नाही, पण गणित काय असतं? गणित जे आहे ते आंदोलन चलित जे गणित आहे ते सगळ्याला माहिती आहे काय होतं ते. तुम्हाला पण माहिती आहे, जनतेला पण माहिती आहे. नाही म्हणजे आता हे जे गणित आहे आत्ताच तुम्ही सांगितलं 5 कोटीचं हे 5 कोटी जे आहे जनता आरोप करते तर त्यांनी समोर येऊन घेतले पत्रकार परिषद येऊन त्यांनी सांगावं का आरोप खोटा आहे का खरं आहे म्हणून. तुमचा आरोप काय? माझा आरोप जनता जे सांगते ते त्यांच्या बरोबर आम्ही पण जाणार. तुमचा आरोप आहे 5 कोटी घेतले त्यांनी. तर असं ऐकतोय मी पण ते. घेतलंय तुमचं विचारतोय. नाही, आम्ही पण म्हणू शकतो लोक जे सांगतात आम्ही जे तुम्ही पदाधिकारी आहे. नाही, लोक जे सांगू लागले आम्हाला जे ऐकलं ना आम्ही तर तेच आम्ही तुमचा सांगतो. वैयक्तिक प्रश्न काय? घेतले की नाही घेतले? वैयक्तिक आहे, कुठं ना कुठं काहीतरी झालेलं आहे, त्यांनी 5 कोटी घेतले म्हणून युती तुटली? असं असू शकतं. असू शकतं नाही. हाय या नो? नाही, आता हे आरोप जे आहेत मी फक्त त्यांच्यावर आता जे आहे ऑन कॅमेरा सांगताय कारण की तुम्ही एक जे आहे ना हे मी जे आरोप करतोय जनता सांगू लागली यांनी कुठं ना कुठं हातमिळवणी केली त्याचा मतलब काही ना काही आहे. म्हणून युती तुटली. हो, तेव्हाच युती तुटली. आता जिल्हा परिषदला आहे, पुन्हा युतीची चर्चा चालू आहे. अंबादास दानवे असतील किंवा काँग्रेस असतील यांच्याकडून सुद्धा ती व्हावं की नाही व्हावं? नाही, आता युती करून काही मतलब नाही. आता एकदा कांदा सडला त्या कांद्याला हात लावू नये आता. जर युती झाली तर? नाही, युती झाली तर लोक नाराज आहेत आणि तुमचं काय? नाही, मी पण नाराज आहे आणि मी तर म्हणतो स्पष्ट म्हणतो युती यांनी करू नये आता आणि यांनी कोणापुढे हात पसरू नये. यांनी स्वतःचा नारा चालला पाहिजे आमचा काँग्रेस पार्टीचा आणि आमच्यामध्ये किती ती ताकद ताकद आहे का? हो, काळे साहेबाची किती ताकद आहे त्यांनी या प्रभागमध्ये लावून दाखव त्यांनी. नाही, आपण जिल्ह्याचा विचार करतो. हो, जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांची ताकद लावून दाखव ना. काँग्रेस पार्टीची जी ताकद आहे ना ती त्यांनी आता ग्रामीणमध्ये करमाड सर्कल आहे, गोलडगाव सर्कल आहे आणि मी तर हे पण ऐकलं त्यांचे घरातले लोक उभा करत आहेत. पुन्हा घराणेशाही. हो, घराणेशाहीने चालणार आहे ना, कार्यकर्त्याला उभं पुढे येऊन द्यायचं नाही. आता ह्या निवडणुका त्याच 5 कोटीतून आहे का? असं. आता ते मी काही सांगू शकत नाही. आरोप खरा आहे. आरोप खरा आहे. नक्की ज्या ठिकाणी जे आहेत जालन्याचे खासदार जे आहेत कल्याण काळे यांनी 5 कोटी भारतीय जनता पार्टीकडून घेतल्याची चर्चा आता या ठिकाणून याच्याकडून सांगण्यात आलेली आहे. मात्र यावरती खासदार कल्याण काळे काय बोलतील हे देखील तेवढं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची जी महानगरपालिकेची युती होती ती फक्त एकमेव कल्याण काळे यांच्यामुळे तुटल्याचा आरोपच या ठिकाणी करण्यात आलेला आहे. स्टोरी.com साठी मी देवराजळे, छत्रपती संभाजीनगर.